हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 128. 4 गोष्टी युक्तीच्या भाग 1. पार्श्वभूमिका. युक्तीच्या 4 गोष्टी या आजच्या प्रवचनाच्या विषयाला भगवंत श्री अर्जुन आणि दुर्योधन यांच्यामधील एका गोष्टीची पार्श्वभूमिका आहे. ही गोष्ट खूप सुप्रसिद्ध आहे. बहुतेकांना ती माहीतही असावी. आपण ती गोष्ट प्रथम पाहू. जेव्हा कौरव आणि पांडव यांचे युद्ध होणार हे निश्चित झाले, तेव्हा ते दोघेही सैन्याची जमवाजमव करू लागले. त्या काळी अशी पद्धत होती की एकमेकांना युद्धासाठी मदत करायची आणि त्यावेळी जो मदत मागायला प्रथम येईल त्याला मदत करायची. अशा प्रकारे मदत मागायला दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णाकडे द्वारकेला गेले. दुर्योधन सर्वप्रथम श्रीकृष्णाकडे दाखल झाला. दुर्योधन येत आहे असे पाहून भगवंत श्रींनी ओळखले की या पाठोपाठ अर्जुनही येथे येणार. भगवंत श्रींनी द्वारपालाला सांगितले की मी झोपायला जात आहे. कोणी आल्यास त्यांना शयन मंदिरात पाठव. शयन मंदिरात गेल्यावर तेथील सर्व आसने हटवून भगवंत श्रींनी उशाजवळ आणि पायांजवळ एक एक आसन ठेवले आणि ते झोपी गेले. दुर्योधन आल्यावर द्वारपालाने महाराज झोपले आहेत असे सांगून आपण शयन मंदिरात गेलात तरी चालेल असे सांगितले. दुर्योधन शयन मंदिरात गेला आणि त्याच्या स्वभावाला साजेसा श्रीकृष्णाच्या उशाशी बसला. कारण दुष्टांना भगवंताला महत्त्व देणे पसंत नसते. त्यानंतर अर्जुन तेथे पोचला. त्याला द्वारपालाने सांगितले की महाराज झोपले आहेत, परंतु आपण आत गेलात तरी चालेल. शयन मंदिरात गेल्यावर अर्जुनाने पाहिले की दुर्योधन भगवंत श्रींच्या उशाशी बसला आहे. ते पाहून स्मितहास्य करत अर्जुन भगवंत श्रींच्या पायापाशी बसला आणि त्यांचे पाय चेपू लागला. थोड्या वेळाने भगवंत श्रींनी जाग आल्यासारखे केले आणि ते उठून बसताना स्वाभाविकच त्यांना समोर सर्वप्रथम अर्जुन दिसला आणि नंतर दुर्योधन दिसला. भगवंत श्रींनी दोघांनाही ते कशासाठी त्यांच्याकडे आले आहेत असे विचारले. तेव्हा त्या दोघांनीही युद्धासाठी श्रीकृष्णाची मदत मागितली. मदत मागताना दुर्योधन म्हणाला की तो सर्वप्रथम आला आहे, तेव्हा रीतीप्रमाणे प्रथेप्रमाणे श्रीकृष्णाने त्याला मदत करण्याचे कबूल केले पाहिजे. त्यावेळी भगवंत श्री त्या दोघांना म्हणाले की जरी सर्वप्रथम दुर्योधन आला असला तरीही सर्वप्रथम अर्जुन त्यांच्या दृष्टीस पडला. त्यामुळे शास्त्राप्रमाणे दोघांनाही मदत करणे भाग आहे. मदत करण्यासाठी माझ्या काही अटी आहेत. 1. मी स्वतः युद्ध करणार नाही. 2. मी हातात शस्त्र धरणार नाही. 3. फक्त युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. 4. माझ्याकडे एक अक्षौहिणी सैन्य आहे, ते पाहिजे असल्यास एकाला मिळेल. 5. दुसऱ्याला पाहिजे असेल तर मी एकटा मिळेन. आर्याकारांनी त्याचे बहारदार वर्णन केले आहे. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. भगवंत श्री त्या दोघांना म्हणाले, लहानाला सर्वप्रथम मदत करण्याची रीत आहे, तेव्हा प्रथम अर्जुनाने त्याला काय पाहिजे ते सांगावे. क्षणाचाही विचार न करता अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, श्रीकृष्णा, मला आपण हवेत. ते ऐकून दुर्योधन मनातल्या मनात सुखावला. त्याने श्रीकृष्णाचे एक अक्षौहिणी सैन्य मागून घेतले आणि अर्जुनाच्या अव्यवहारीपणाची कीव करत तो मोठ्या आनंदाने आपल्या मार्गी निघून गेला. श्रीकृष्ण प्रत्यक्ष युद्धातून दूर झाल्याचा त्याला विशेष आनंद झाला होता. त्यानंतर भगवंत श्रींनी अर्जुनाला विचारले की तू माझे एक अक्षौहिणी सैन्य सोडून युद्ध न करणाऱ्या मला एकट्याला का बरे मागितलेस? त्यावर अर्जुन म्हणाला, देवा, तू जिकडे असशील तिकडे जय आहे. तू माझे आणि युद्धाचे सारथ्य कर, म्हणजे तू आम्हा सर्वांना आपोआपच यशोदीपाकडे घेऊन जाशील. अशा प्रकारे युद्धमदत म्हणून भगवंत श्रींनी अर्जुनाला युक्तीच्या 4 गोष्टी सांगण्याचे आश्वासन दिले. त्याला आश्वस्त केले आणि ते 2 अर्थाने प्रत्यक्ष पाळले. 1. युद्ध सुरू होण्याआधी भगवंत श्रींनी ज्यावेळी अर्जुनाला रणांगणावर श्रीमद भगवद्गीता सांगितली, त्यावेळी जीवनाचा सत्यार्थ सांगताना त्याला 4 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या.
2. पुढे प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्याला युक्तीच्या 4 गोष्टी अशा काही सांगितल्या की त्यामुळे युद्धाच्या यशाचे पारडे पांडवांकडे झुकले. आपण प्रथम भगवंत श्रींनी अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता सांगताना जीवनाच्या सत्यार्थाच्या नेमक्या कोणत्या 4 श्लोकांमध्ये युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या त्याचे निरूपण पाहू. त्यानंतर त्यांनी अर्जुनाला प्रत्यक्ष युद्ध सुरू असताना युद्धभूमीवर कोणत्या 4 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या ते पाहू. माझ्या भगवद्गीता बोध ह्या प्रवचनांच्या पुस्तकात आणि आता तीच प्रवचने यूट्यूबवर उपलब्ध करून देणे सुरू आहे. त्यामध्ये मी श्रीमद भगवद्गीतेचे शब्दार्थाने वाक्यार्थाने सविस्तर निरूपण केले आहे. येथे मी प्रामुख्याने भावार्थ दीपिकेच्या आधारे निरूपण करत आहे. हे निरूपण शब्दार्थाने वाक्यार्थाने मी करत नसून ते रसग्रहण या स्वरूपात आहे. म्हणजे भावार्थ दीपिका सांगताना माऊलींच्या मनात काय सांगायचे आहे, त्यांना कोणते भावार्थ अपेक्षित आहेत, त्यांना गीतेचा पुढील विस्तार कसा सांगायचा आहे, त्यात कोणत्या भावछटा आहेत याचा प्रामुख्याने विचार करून माझ्या अल्पस्वल्प बुद्धीप्रमाणे निरूपण करत आहे. हे सर्व आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.